एक प्रेमळ स्वभावाचा, एक उमदा असा नेता जो सर्वसामान्यासाठी वाटायचा. कार्यकर्त्यांच्या मागे नेत्यांनी कसं उभं राहावं ते अजितदादांकडनं शिकायला पाहिजे होतं. अजून असं वाटतं की त्या विमानात दादा नसावे. किती क्षुल्लक कारणामुळे आज हा अपघात झालेला आहे. ताई, काही सांगाल? अजित पवार अचानक गेले म्हणायला काय हरकत नाही आता सध्या. आज अतिशय दुःख होत आहे की कालच मी आणि अजितदादा माननीय मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनला आम्ही बसलो होतो आणि दादा मस्ती करत होते, निवांत होते. दादाने विचारलं कशा आहेत ताई. प्रत्येक वेळ भेटल्यावर पहिलं ताई विचारणार. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आत्ताच 20 तारखेला सकाळी पहाटे 7 वाजता फोन केला. खूप खूप शुभेच्छा आणि खूप बोलायचे दादा. म्हणजे एक प्रेमळ स्वभावाचा, एक उमदा असा नेता जो सर्वसामान्यासाठी वाटायचा. मी 17 वर्ष दादांसोबत राष्ट्रवादीत काम केलं, पण कार्यकर्त्यांच्या मागे नेत्यांनी कसं उभं राहावं ते अजितदादांकडनं शिकायला पाहिजे होतं. शॉक बसला. म्हणजे खरंच वाटत नाही किती वेळ की असं काही. अजून असं वाटतं की त्या विमानात दादा नसावे. शेवटची भेट तुमची कधी झाली? कालच शेवटची भेट झाली. कालच आम्ही अर्धा तास आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे गप्पा मारत होतो, मस्ती करत होते. बबनराव पाचपुते यांच्या मुलाला बोलवलं, तुझा साखर कारखाना कसा चाललाय. प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांची काळजी, त्यांचे प्रश्न. दादांचा स्वभाव एक पाण्याप्रमाणे होता. दिसायला वरून पणसासारखा, आतून गोड, कडक शिस्तीचे होते. अधिकाऱ्यांवर वचक होता. कुठलं काम जर घेऊन गेलो तर त्या अधिकाऱ्यांना ते सांगायचे अशा भाषेत की त्या अधिकाऱ्याला ते काम करावं लागायचं. चूक असेल तर त्यांना चुकीचं काम बिलकुल सहन नाही व्हायचं. स्पष्ट वक्ता होता तो. त्यावेळी लोकांना कसं असतं, स्पष्ट बोलणारी माणसं आवडत नसतात, पण ते नेहमी म्हणायचे कार्यकर्त्याचा वेळ जाऊ नये, कार्यकर्त्याला परत यायला लागू नये, खर्च होऊ नये. म्हणजे स्पष्टच बोलायचे. होणार काम असेल तर हो, नसेल तर सरळ नाही. उगाच गोल गोल फिरवत नाही बसायचे. त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. शिस्त. काही काय आठवणी अजून जुन्या वगैरे? आठवणी खूप आहेत त्यांच्या सांगण्यासारख्या. म्हणजे मला अजून आठवतं त्यांची एक आठवण की त्यांचा वाढदिवस होता आणि मी त्यांच्या घरी गेली होती आणि फुलांच्या पाकळ्या त्यांनी स्वतः उचलल्या सगळ्या. त्यांना स्वतःचं बाथरूम सुद्धा ते स्वतः साफ करायचे. त्यांना इतकी स्वच्छतेची आवड होते आणि शिस्तप्रिय. 7ला ते तयारीत असायचे. पूर्वी दर गुरुवारी सकाळी 7ला आम्हाला ते भेटायचे. पार्टी काढलाय 7 म्हणजे 7 सव्वा-7 झालं तर त्याचा नंबर मागे असायचा. 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत ते महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांना भेटायचे. आता सुद्धा सभेला चालले होते त्या पहाटे उठून. आणि मला सकाळी अंदाजच आला ज्यावेळी विमान कोसळले, बघितलं टीव्हीवर. आणि माझ्या घरच्यांना म्हणाली दुःख असणार. हे नेते मंडळी स्वतःची का काळजी घेत नाही. माननीय मुख्यमंत्री आहेत आमचे, देवाभाऊ असतील, इतर आमचे नेते असतील, इतर पक्षाचे नेते असतील, त्यांनी ही काळजी तर घेतली पाहिजे ना. एक तर रात्र प्रवास, सकाळी विमानांचा प्रवास धुक्यातून करायचा, मध्ये हेलिकॉप्टर असेल, विमान असेल, स्वतःची काळजी घ्यायची नाही. किती क्षुल्लक कारणामुळे आज हा अपघात झालेला आहे. तरुण तडफदार अजितदादा या महाराष्ट्राला आज खूप त्यांची गरज होती. सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांना पोरकं करून गेले ते. खूप आठवणी आहेत. त्यांच्या मनाला एखादा क्लेश झाला ना, मला अजून आठवतं त्यांनी राजीनामा दिलेला. आम्ही राष्ट्रवादीत होतो, आम्ही घरी जमलो. वहिनी मला विचारत होत्या त्यांच्या मिसेस, दादा बाहेर कसे आहेत, व्यवस्थित आहेत ना. ते घरच्यांनाही त्यांची खूप काळजी असायची. सुनेत्राताई अतिशय चांगली महिला. आज त्यांच्यावर अचानक काय वाटत असेल. आमच्यासारखे कार्यकर्ते हादरले. मी 17 वर्ष त्यांच्यावर काम केलेलं आहे. अजूनही दादांचा तो कडक स्वभाव मला आठवतो, पण तितकाच ते प्रेमळ होते. कुठेही मला विचारलं
मी 14त निवडून आले, ताई तू काय चमत्कार केला. मी म्हणली आर पाटील होते, ते होते, जयंत पाटील होते, भुजबळ साहेब होते सभागृहामध्ये. म्हणलं दादा चमत्कार केला म्हणून तुम्ही मला आज नमस्कार करता. नंतर मी पार्टी सोडून गेली, कोणी तुम्ही मला विचारलं नाही. आज तुम्ही मला विचारता, खूप बरं वाटलं. त्या दिवसापासून दादा मला इतके मानायला लागले की आम्ही एक चांगली कार्यकर्ती आमच्या पक्षातून गेली. त्यांना मला बघितलं, नेहमी त्यांना खंत वाटायची. ते नेहमी समोरच्या बेंचवर बोलायची, म्हणतात हे आमच्याच आहेत. अनेक वेळा सभागृहात बोलले. त्यांना कार्यकर्त्याची फार जाणीव होती. आज बघा हजारोच्या संख्येत तिथे गरीब मायबाप जमलेत, ज्या गरिबांचे ते कैवारी होते. दादांबद्दल किती बोललं तरी कमी आहे. मला तर अजून असं वाटतं की ती न्यूज खोटी ठरावी आणि दादा कुठेतरी दुसरीकडे निघावे, असावे. राजा गेलं तर गरिबांचं फार मरण असतं, आज तसं झालेलं आहे. दादांबरोबर किती बोललं तरी कमी आहे. खूप प्रेमळ स्वभाव होता हो त्यांचा. लोकांना ते कडक दिसायचे, पण आम्ही जवळून पाहिले त्यांना. त्यांचं प्रेम पाहिलं, त्यांचा कडकपणा, शिस्तपणा, सगळंच दादांचं कणखर नेतृत्व होतं एकदम. माझ्या निलेशच्या वेळी, निलेशच्या तिकीट वेळी एकच दादा भांडले पार्लमेंट बोर्डमध्ये. म्हणजे तरुणांबद्दल त्यांना खूप आस्था होती की तरुणांनी पुढे आलं पाहिजे, त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम केलं पाहिजे. खोटेपणा त्यांना बिलकुल नाही आवडायचा. काल बबनराव पाचपुते त्याच्या मुलाची खूप टिंगल करत होतं, तरी कमळ लावलं होतं म्हणून. म्हणजे अशा परिस्थितीत तेवढ्या छोट्या तरुणांबरोबर डायलॉग करून त्यांची मस्ती करणं, त्यांच्या कारखान्याबद्दल चौकशी करणं. काल निवांत बसले होते. वाटले नव्हतं की आज सकाळी अशी दादा आपल्याला सोडून जातील, अशी न्यूज येईल म्हणून. मला त्यांच्या कुटुंबाची खूप काळजी वाटते. परमेश्वर त्यांना खूप चांगलीच, ईश्वरचरणी प्रार्थना करीन ते त्यांना चांगली जागा मिळो. त्यांची राहिलेली स्वप्न त्यांच्या घरच्यांनी पुरी करू. महाराष्ट्राबद्दल असलेली त्यांची आस्था, शेतकऱ्यांबद्दल. काय असतं, चुका होतात जीवनात, पण ती चूक झाली तरी ती सांगायची नेत्यामध्ये हिंमत पाहिजे. ती दादांची होती. चूक झाली तर क्लेश करून घ्यायचे, सगळ्यांसमोर माफी मागायचे. अशी फार कमी नेते असतात. 17 वर्ष मी त्यांना फार जवळून पाहिलंय. फार दुःख वाटतं असं. म्हणजे